कादंबरीचं नाव जाणता राजा, पृष्ठ क्रमांक 12। यह तो पत्थरों की बौछार है। बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांशी पसार झाले। ते पुरंदरवर आले। झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती। भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता, पण बाजी जयतांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले। तेही गडावर आले। रात्रीची वेळ, पूर्ण विजय नव्हे, पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती। महाराजांनी लगेच आपल्या सगळ्या सेनेला हुकूम दिला की पुरंदरगडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कमाल लागले। डोंगरावर धोंड्यांचा काय तोटा? उत्तर बाजूच्या तटावर धोंड्यांचे लहान मोठे ढिगारे घडीभरात जमले। महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले, आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तोवर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कोणीही त्याच्यावर कसलाही मारा करू नये। येऊ द्यात त्याला। बरं, आम्ही इशारात करू आणि मग तुम्ही शत्रूवर या मोठमोठ्या धोंड्यांचा मारा करा। सोपं काम, स्वस्त काम। शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हतं। युद्ध साहित्यही कमी, मावळी सैन्यही कमी, त्यावर महाराजांनी ही दगडधोंड्यांची लढाई अचूक योजली। बिनभांडवली धंदा, पसाभर धोंड्यांपासून मिठीभर धोंड्यांपर्यंत वेगवेगळ्या आकाराचे सह्याद्रीतील ही दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते।